हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 4 कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो। मेजरमेंट्स आपल्याला दिलेले आहे, त्या मेजरमेंट्स अकॉर्डिंग आपल्याला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे। फर्स्ट आहे इन ट्रायंगल SAT लेंथ AT is equal to 6.4 cm, measure angle A is equal to 45 degree and measure angle T is equal to 105 degree। सो इथे जी लेंथ आहे ना ही AT ही बेस लाईन दिलेली आहे। सो हे ट्रायंगल ड्रॉ करण्याआधी एक आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची असते। सो इथे बेस आहे AT 6.4 सेंटीमीटर। रफ फिगर मध्ये आपण अंदाजाने सर्व मेजरमेंट घेत असतो। रफ फिगरच्या अकॉर्डिंग आपण फेअर फिगर इथे ड्रॉ करणार। ओके, आता इथे ए पॉइंट आहे। सो ए पॉइंटला 45 डिग्रीचा अँगल म्हटलेला आहे। 45 डिग्री अँगल हा ऑब्वियसली 90 पेक्षा कमीच असणार आहे, म्हणून मी असं राईट करते। ओके, ह्या प्रकारे मी लेंथ राईट करते। ओके, सो आता इथे टी अँगल आहे, टी अँगल आहे 105 डिग्री। सो टी अँगल 105 येणार ना, तर इथे आपण प्रोटेक्टर प्लेस केला तर हा अँगल मे बी असा आपल्याला घ्यावा लागेल। ओके, सो जोपर्यंत ही लाईन एकमेकांना टच नाही होणार ना तोपर्यंत आपल्याला असं हे लाईन्स पुढे एक्सटेंड करत जायचं आहे। ओके, आणि इथे येणार आहे S। ओके, SAT हा ट्रायंगल आहे आणि इथे 45 डिग्री ए अँगल 45 डिग्रीचा आहे, टी अँगल 105 डिग्रीचा आहे। ओके, बघा आता आपल्याला फेअर फिगर ड्रॉ करायची आहे, तर रफ फिगरच्या अकॉर्डिंग आपण फेअर फिगर ड्रॉ करू शकतो। फर्स्ट ऑफ ऑल AT हा बेस दिलेला आहे, तर बेस आहे 6.4 सेंटीमीटर। 6 सेंटीमीटर समोरच्या ह्या छोट्या छोट्या 4 लाईन्स आपल्याला घ्यायच्या आहे, म्हणजे 6.4 सेंटीमीटर येईल आणि इथे 0 पर्यंत। ओके, AT आणि 6.4 सेंटीमीटर। नेक्स्ट आता इथे आपल्याला प्रोटेक्टर यूज करायचा आहे। ए पॉइंटला आपल्याला ए अँगल सांगितलेला आहे 45 डिग्री। सो ए पॉइंटला प्लेस करते मी प्रोटेक्टर। ए पॉइंटला प्रोटेक्टर प्लेस केला, प्रोटेक्टरचा मिडल पार्ट हा बरोबर ए पॉइंटला यायला पाहिजे आणि प्रोटेक्टरची लाईन आणि आपण जे ड्रॉ केलेली लाईन आहे ही बरोबर एकमेकांच्या वरती यायला पाहिजे। आता इथे 45 डिग्री आहे ना, सो आपण 0 पासून काउंट करत जायचं आहे। बघा 0 पासून यासाठी आपल्याला काउंट करायचं आहे बिकॉज आपण ड्रॉ केलेली लाईन ही या प्रोटेक्टरच्या आतमध्ये इकडे येत आहे ना, म्हणून आपल्याला ह्या साईडने काउंट करत जायचं आहे। ठीक आहे, या साईडला प्लेस केला आपण प्रोटेक्टर आणि प्रोटेक्टरच्या आतमध्ये जिथे लाईन आली ना ज्या साईडला, तिथून आपल्याला काउंट करत जायचं आहे। इथून 0 पासून काउंट करत जायचं आहे, म्हणजे हे नंबर्स घ्यायचे आहे आपल्याला बिलो साईडचे। सो 45 डिग्री आहे, तर 40 डिग्रीच्या समोर ह्या 5 छोट्या छोट्या रेषा दिसत आहे ना लाईन्स, ह्या लाईन्स पर्यंत आपल्याला 45 घ्यायचं आहे। ओके, आणि ही लाईन आपण अशी मॅच करून घेणार। नेक्स्ट आता इथे आपल्याला अँगल टी सांगितलेला आहे 105 डिग्री। सो टी अँगल वरती मी प्रोटेक्टरचा मिडल पार्ट प्लेस करत आहे, एक्झॅक्टली टी पॉइंट। ओके, आणि प्रोटेक्टरची लाईन बरोबर ह्या लाईनच्या वरतीच यायला हवी। ओके, या प्रकारे बघा आता एक लक्षात घ्यायचं आहे की आपण ड्रॉ केलेली लाईन कोणत्या साईडला आहे, प्रोटेक्टरच्या ह्या साईडला आहे, लेफ्ट साईडला। तर आपल्याला अँगल काउंट कुठून करत जायचं आहे, ह्या 0 पासून। ओके, आपण ड्रॉ केलेली लाईन ही प्रोटेक्टरच्या आतमध्ये कुठे आलेली आहे, ह्या साईडला आलेली आहे, म्हणून आपण 0 पासून काउंट करत जायचं आहे। इथे 0 आहे ना, सो 0 पासून आपण काउंट करत जायचं आहे। 105 डिग्री कुठे येते आहे, बघा इथे 105 डिग्री हे 100 डिग्रीच्या समोर 5 जे लाईन्स आहेत ना छोट्या, ह्या 5 लाईन इथपर्यंत 105 डिग्री येणार आहे। सो इथे एक पॉइंट मी घेतला। आता हा पॉइंट मला इथे टी पॉइंटला आधी मॅच करून घ्यायचा आहे। बघा आता अशा प्रकारे जर आपला अँगल आला ना, तर ह्या ज्या लाईन्स आहे ह्या लाईन्स आपण पुढे एक्सटेंड करू शकतो, आणि जोपर्यंत ह्या दोन्ही साईड एकमेकांना अटॅच होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या एक्सटेंड करत जायचं आहे। ओके,
ओके, बघा इथपर्यंत आपला अँगल हा फॉर्म झालेला आहे. हा आहे 45 डिग्री आणि हा आहे 105 डिग्री आणि इथे एस येणार. ओके, आता अँगल थोडा आपला मोठा झालेला आहे. तुम्ही अँगलला खाली पण ड्रॉ करू शकता थोडंसं. ओके, इथे एस पॉईंट आलेला आहे ना इझी. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 2. इन ट्रँगल एम एन पी लेंथ एन पी इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर. मेजर अँगल एन इज इक्वल टू 70 डिग्री अँड मेजर अँगल पी इज इक्वल टू 40 डिग्री. इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल एक रफ फिगर ड्रॉ करायची आहे आणि एन पी हा बेस घ्यायचा आहे. सो इथे एन पी 5.2 सेंटीमीटर. आता एन हा आपल्याला 70 डिग्रीचा दिलेला आहे अँगल. सो एन हा कुठे येणार आहे? सो ऑब्वियसली 70 डिग्री म्हणजे 90 पेक्षा थोडा कमी येणार आहे. सो मी असा राईट करते. ओके, अँगल 70 डिग्री. आणि आता नेक्स्ट अँगल हा 40 डिग्री आहे पी. सो पी हा 40 डिग्री या प्रकारे घेऊ आपण. रफ फिगर आपण अंदाजे ड्रॉ करत आहे ना, म्हणून या प्रकारे येणार. इथे एम आणि हा आहे 40 डिग्री. नेक्स्ट आता आपल्याला फेअर फिगर ड्रॉ करायची आहे. तर आपल्याला बरोबर मेजरमेंट ॲक्युरेट घ्यायची आहे आणि फेअर फिगर ड्रॉ करायची. ओके, एन पी हा बेस घ्यायचा आहे. सो एन पी किती सेंटीमीटर आहे? 5.2 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर समोरच्या ह्या 2 लाईन्स घ्यायच्या आहे. इथे एक पॉईंट आणि 0ला एक पॉईंट. हे मेजरमेंट आपलं 5.2चं झालेलं आहे. आणि इथे एन पॉईंट, इथे पी पॉईंट. नेक्स्ट आता इथे आपल्याला अँगल्स ड्रॉ करायचे आहे. एन अँगल हा 70 डिग्रीचा आहे. तर प्रोटेक्टर आपल्याला एन अँगलवरती प्लेस करायचा आहे. बरोबर प्रोटेक्टर प्लेस करायचा आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे त्याच प्रकारे. आता इथे 70 डिग्री आहे. तर बघा इथे प्रोटेक्टरच्या आतमध्ये आपली जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती कुठे येत आहे? ती येत आहे या साईडला इथे. सो या साईडला येत आहे ना, तर आपल्याला या 0 पासून काउंट करत जायचं आहे. 70 डिग्री कुठे आहे? 0 पासून 70 डिग्री इथे येणार आहे. सो आपल्याला हा 70 घ्यायचा आहे आणि इथे एक पॉईंट आपण घेणार आणि हा पॉईंट इथे एन पॉईंटला मॅच करणार आहे. ओके, 70 डिग्री. नेक्स्ट आता आपल्याला पी अँगल ड्रॉ करायचा आहे. 40 डिग्री दिलेला आहे. तर ॲज इट इज मी इथे प्रोटेक्टर प्लेस करते. ओके, आता प्रोटेक्टरच्या आतमध्ये आपण ड्रॉ केलेली लाईन कुठे आहे? कोणत्या साईडला आहे? ह्या साईडला आहे. ह्या साईडला आहे ना. सो ह्या साईडला आहे. तर ह्या 0 पासून आपल्याला काउंट करत जायचं आहे 40 डिग्री. सो ह्या 0 पासून 40 डिग्री कुठे येणार आहे? इथे येणार आहे. सो इथे 40 डिग्री आहे, तर इथे एक डॉट आणि हा मॅच करून घ्यायचा आहे. ओके, या प्रकारे. आणि एक्स्ट्राची लाईन असेल ना, ही इरेज करून घ्यायची. ओके, आणि या ठिकाणी येणार आहे हा आपल्याला एम पॉईंट मिळाला. हा अँगल आहे पी 40 डिग्री. ओके, झाला आपला फेअर ट्रायंगल ड्रॉ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 नंबर. इन ट्रायंगल EFG लेंथ EG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मेजर अँगल E इज इक्वल टू 65 डिग्री अँड मेजर अँगल G इज इक्वल टू 45 डिग्री. बघा आता इथे आपल्याला बुकमध्ये मेजर अँगल F दिलेला आहे. सो बुकमध्ये इथे प्रिंटिंग मिस्टेक केलेली आहे. इथे आपल्याला करेक्ट करून E मेजर अँगल घ्यायचा आहे. बिकॉज आपल्याला बेस हा EG घ्यायचा आहे. तर बेसवरतीच आपल्याला दोन्हीही अँगल हे फॉर्म करायचे असतात. ओके, सो बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे आपल्याला करेक्ट करून E लिहायचा आहे. ओके, सो इथे आपण बेस घेणार आहे EG. सर्वात आधी रफ फिगर आपल्याला ड्रॉ करायची असते ना. सो रफ फिगर इथे आपल्याला घ्यायची आहे आणि इथे बेस EG. रफ फिगर आपण यासाठीच ड्रॉ करत असतो की त्यावरून आपल्याला फेअर फिगर इझिली ड्रॉ करता येणार. ओके, आता इथे मेजर अँगल E आहे 65 डिग्री. तर ऑब्वियसली 90 पेक्षा कमीच असणार आहे, म्हणून मी या प्रकारे घेते मेजर अँगल 65 डिग्री. नेक्स्ट आहे मेजर अँगल G.
45 डिग्री, 45 डिग्री पण हा 90 पेक्षा कमीच असणार आहे. सो मी असा घेते थोडा या प्रकारे. ओके. आणि बघा ही जी लाईन आहे ना, ही लाईनला आपण ॲरो केला तरीही चालेल किंवा इझिली इरेज करून टाकली तरीही चालेल. इथे आहे 45 डिग्री आणि हा आहे 65 डिग्री. ही आहे रफ फिगर. ओके. नेक्स्ट आता आपण फेअर फिगर ड्रॉ करणार आहे. बेस लाईन घेणार आहे 6 सेंटीमीटर, इथे 6 सेंटीमीटर. ओके, इथपर्यंत आपली बेस लाईन आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला मेजर अँगल ई घ्यायचा आहे. हा 65 डिग्रीचा आहे. सो प्रोटेक्टर नीट तुम्हाला प्लेस करायचा आहे. प्रोटेक्टर तुम्ही नीट प्लेस केला तरच तुमची ही डायग्राम व्यवस्थित येणार आहे. ओके, बरोबर मिडल पॉईंटला आणि एक्झॅक्टली लाईनच्या वरती लाईन. ठीक आहे. आता आपल्याला अँगल कोणत्या साईडचा काउंट करत जायचा आहे, अप्पर साईड की बिलो साईड, हे कशावरून आपण डिटरमाइन करायचं आहे. हा प्रोटेक्टरची जी लाईन आहे, जी आपण ड्रॉ केलेली लाईन आहे, ही प्रोटेक्टरच्या कोणत्या साईडला आतमध्ये येत आहे. ह्या साईडला आतमध्ये येत आहे ना, म्हणून ह्या 0 पासून काउंट करत जायचं आहे आपल्याला. ओके, 65 डिग्री. सो इथे 60 आणि 60च्या समोर ह्या 5 लाईन्स, इथे 65 डिग्री येणार आहे. ठीक आहे. सो इथे मी ही मॅच करून घेत आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी आपल्याला 45 डिग्रीचा अँगल पण घ्यायचा आहे. इथे नेम राहिले होते आपले द्यायचे 6 सेंटीमीटर. 45 डिग्री हा जी अँगल आहे. सो प्रोटेक्टर मला जी अँगलला प्लेस करायचा आहे. ओके, ॲक्युरेट प्लेस करायचा आहे प्रोटेक्टर. ठीक आहे. आता आपण ड्रॉ केलेली लाईन जी आहे बेस लाईन, ही प्रोटेक्टरच्या आतमध्ये ह्या साईडला येत आहे लेफ्ट साईडला. सो लेफ्ट साईड पासून काउंट करत जायचं आहे. लेफ्ट साईडला 0 इथे आहे, म्हणून इथून काउंट करत जायचं आहे 45 डिग्रीपर्यंत. इथे 40 डिग्री आहे, इथे 40च्या समोर छोट्या 5 लाईन्स आहे ना, इथे 45 डिग्री येणार. ओके. नेक्स्ट आता मला ह्या लाईनपर्यंत ही लाईन अटॅच करून घ्यायची आहे. ओके. आणि इथे सिम्पली बघा, तुम्ही लाईन ह्या आधी इथे लाईन समोर एक्सटेंड केल्या ना अशा, तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. आणि तुम्ही इरेज पण केल्या तरीही चालेल. फक्त एक्सटेंड केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की इथे तुम्हाला ॲरो प्लेस करायचे आहे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये पण तुम्ही त्या लाईन एक्सटेंड करून त्याला ॲरो प्लेस केले तरीही चालेल. सो इथे 45 डिग्री आणि इथे पॉइंट येणार आहे F. ओके, झाला हा ट्रायंगल फॉर्म्ड. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. इन ट्रायंगल XYZ, लेंथ XY इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर, मेजर अँगल X इज इक्वल टू 34 डिग्री, मेजर अँगल Y इज इक्वल टू 95 डिग्री. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल रफ डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे, रफ फिगर. इथे बेस आपल्याला XY 7.3 सेंटीमीटर दिलेला आहे. सो 7.3 सेंटीमीटर, तर 7 सेंटीमीटरच्या समोरच्या ह्या आपल्याला 3 लाईन्स घ्यायच्या आहे. बट आपण रफ फिगर ड्रॉ करत आहे, तर इथं आपण अंदाजे घेतले तरीही चालेल. ओके. सो इथे X आणि इथे Y 7.3 सेंटीमीटर. नेक्स्ट कम टू द अँगल. इथे अँगल आपल्याला ड्रॉ करायचे आहे. सो एक्स अँगल हा 34 डिग्रीचा दिलेला आहे ना. सो 34 ऑब्व्हियसली खूप छोटा येणार आहे 90 पेक्षा. या प्रकारे घेऊ आपण. आणि इथे वाय अँगल हा 95 डिग्री दिलेला आहे. सो 95 म्हटलं तर बघा 90 डिग्री हा एकदम स्ट्रेट लाईन येणार आणि 95 डिग्री म्हटलं तर त्याच्या समोर येणार थोडासा, या प्रकारे थोडासा समोर येईल. सो इथे आणि ही लाईन आपण इथे मॅच करून घेऊ. ओके. आणि या ठिकाणी येणार आहे पॉइंट Z. हा अँगल आहे 34 डिग्री, हा अँगल आहे 95 डिग्री. आता आपण ॲक्युरेट मेजरमेंट थ्रू हा ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. बेस लाईन घ्यायची आहे XY. XY ही येणार आहे
7.3 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर समोर आपल्याला ह्या 3 छोट्या छोट्या लाईन्स घ्यायच्या आहे. सो 7.3 सेंटीमीटर आणि इथे 0. इथे एक्स पॉइंट, वाय पॉइंट 7.3 सेंटीमीटर. नेक्स्ट आता आपल्याला अँगल फॉर्म करायचे आहे. तर एक्स अँगल आहे 34 डिग्री. सो इथे प्रोटेक्टर प्लेस करत आहे मी एकदम व्यवस्थित. ओके. आता 34 डिग्री आपल्याला कोणत्या साईडने घ्यायचा आहे तुम्हाला कळालंच असेल. बेस लाईन ह्या प्रोटेक्टरच्या ज्या साईडला येत आहे ना त्या साईडपासून काउंट करत जायचं आहे. बेस लाईन ह्या साईडने येत आहे तर आपल्याला ह्या साईडने काउंट करत जायचं आहे. तर कधीही काउंटिंग आपण 0 पासून करत असतो ना, तर हे 0 पासूनच काउंट करायचं आहे 34 डिग्री. सो 30 डिग्रीच्या समोर 4 लाईन्स म्हणजेच 34 डिग्री होणार आहे. सो इथे आता ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेते. तुम्ही लाईन थोडी मोठी घेतली ना तरी चालेल. नेक्स्ट आता 95 हा वाय अँगल आहे. तर वाय पॉईंटला मला प्लेस करायचा आहे माझा प्रोटेक्टर. बरोबर प्रोटेक्टर मी ॲक्युरेट प्लेस केलेला आहे. आता बेस लाईन कोणत्या साईडला आलेली आहे प्रोटेक्टरच्या ह्या साईडला आलेली आहे, लेफ्ट साईडला. तर मला लेफ्ट साईडलाच काउंटिंग करत जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 0 आहे ना इथे. सो ह्या 0 पासून मला 95 डिग्री घ्यायचा आहे. तर ह्या 0 पासून इकडे 90 कुठे येणार आहे बघा बरं. 90च्या समोर ह्या 5 लाईन्स आहे ना, ह्या 90च्या समोर 5 लाईन्स. तर मी इथे 95 घेते इथे अशा प्रकारे. आणि ओके. आणि ही जी लाईन आपल्याला मिळालेली आहे ही आहे 95 डिग्रीची. सो ही लाईन मी इथे समोर एक्सटेंड करते मॅच होण्यासाठी. ओके. सो इथे असे ॲरो दिले तरी चालेल. आणि हा जो पॉईंट आलेला आहे हा झेड पॉईंट आहे. हा अँगल 34 डिग्रीचा आहे. हा अँगल 95 डिग्रीचा आहे. आता रफ फिगरमध्ये आपण ही 95ची लाईन चुकीची घेतली होती. आपल्याला ती करेक्ट करायची आहे. 95ची लाईन आपण आतमध्ये घेतली ना, आपल्याला थोडी समोर घ्यायची आहे या प्रकारे. आणि ही लाईन अशी मॅच करून घेऊ. आणि झेड पॉईंट येणार आहे इथे. ओके. आय होप तुम्हाला सर्व अँगल्स हे समजले असणार आहे कोणत्या प्रकारे ड्रॉ केलेले आहे. इझी आहे. फक्त थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे की आपण मेजरमेंट कसे घेत आहे आणि इन्स्ट्रुमेंट कसे प्लेस करत आहे. ओके. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मुलांनो कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.